करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने आज उत्तमाचा दिवस, वार सोमवार 22 सप्टेंबर 2025. फार फार उत्तमाचा दिवस, सामर्थ्याचा दिवस, घटस्थापना, शारदीय नवरात्रंभ. विचार कर, आजचा दिवस का महत्त्वाचा. समर्थ म्हणाले, घटस्थापना म्हणजे काय, व्रत काय, संकल्पना काय आहे, मुहूर्त काय असतं. घटस्थापना म्हणजे नवरात्र उत्सवाच्या सुरुवातीला देवीचं घटामध्ये आवाहन करून, नंदादीप प्रज्वलित करून दुर्गा देवीची पूजा करणं. प्रत्यक्षात भाग हा उत्तमाचा आहे. नवरात्र आजचा दिवस म्हणजेच जर पाहायला गेलं तर सुरुवातीच जे सामर्थ्य पुरवले गेलं आहे. घटस्थापना म्हणजे आश्विन शुद्ध प्रतिपदेला देवीच्या मूर्तीची किंवा घटामध्ये देवीची स्थापना केली जाते. आज जो कलर आहे तो म्हणजे पांढरा. कलर बदलत राहतील, रंग बदलत राहतील, परंतु मन बदललं पाहिजे. कारण कलरवरून, रंगांवरून माणसांची बघा प्रत्यक्षपणे देहाची ज्या प्रकारे जो स्वभाव आहे तो बदलत नाही, मन बदलत नाही. ज्याप्रमाणे 9 दिवस आपण पूजा करत असतो. घटस्थापना म्हणजे आदिमाया, आदिशक्तीचं आवाहन असून या दिवसांमध्ये भक्तिभावाने देवीची पूजा करून वाईटावर चांगल्याच्या विजयाचा बघा पूर्णपणे जर पाहायला गेलं तर उत्सव साजरा केला जातो. आता आपण भक्तिभावाने देवीची पूजा करतो का? कारण दिवस हे उत्तमाचेच आहेत. सगळेच दिवस आपले चांगले जात नाही आहेत. केव्हा ना केव्हा तरी वाईट दिवस येतात, परंतु वाईटांवर चांगल्याचा विजय मिळवणं हीच खरी सुरुवात आहे. मुख्य उद्देश काय आहे? देवी दुर्गेचा सन्मान करणं. आणि ज्याप्रमाणे आजचा दिवस ब्रह्मदेवाने विश्वाच्या निर्मितीच्या वेळी धान्याचं बीज उगवलं, जे जवाचं धान्य म्हणून ओळखलं जातं ना. म्हणजे प्रत्यक्ष जर पाहायला गेलं तर आश्विन महिन्यात घटस्थापना करून नवरात्र उत्सव सुरू होतो, जो 9 दिवस चालतो आणि दुर्गा देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते. आता घटस्थापना म्हणजे नेमकं काय? पुन्हा पुन्हा तोच प्रश्न येतो. आपण फक्त वाचतो परंतु आचरणात आणत नाही. घटाची स्थापना कशा प्रकारे करता आली पाहिजे? आता घटस्थापना म्हणजे शेतीच्या शोधाची आणि बीजांच्या अंकुरणाची आठवण करून देणं. मातीच्या भांड्यामध्ये धान्य पेरण्याची प्रथा बघा शतकानुशतके चालत आलेली आहे. कारण ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती करत असताना सर्वात आधी धान्याचं बीज उगवलं होतं. आता घटाची स्थापना करायची. आपल्या घरामध्ये तांबे असतो ना, परंतु तांब्याचा तांब्या म्हणजे कलश. कलश किंवा मातीचा घट याला देवीचं स्वरूप मानलं जातं. किती सामर्थ्य असेल ना. जसं आपण नारळ आणतो, नारळाच्या करंज्या, मोदक आपण खात असतो, प्रसाद म्हणून खात असतो, परंतु तोच नारळ जेव्हा देवीच्या किंवा देवाच्या चरणी वाहिला जातो तेव्हा तो नारळ नसतो, तो श्रीफळ असतो. मग तसंच कलश, त्या कलशामधून कधी आपण पाणी पितो का हो? नाही आहे. ते देवाची वस्तू आहे, देवीची वस्तू आहे ना. म्हणजे कलश किंवा मातीचा घट याला देवीचं स्वरूप मानलं जातं.
आणि त्यामध्ये त्या देवीची स्थापना केली जाते. प्रत्यक्ष आपल्या हातून बघा, विचार करा, देवीची स्थापना करायची आहे. देवाचं बघा प्रत्यक्षपणे जेव्हा गणपती बाप्पा यायचे तेव्हा आपल्या हातून प्राणप्रतिष्ठा. विचार करा किती सामर्थ्य असेल ना. मग याच घटस्थापनेमध्ये या घटाची 9 दिवस पूजा केली जाते. हा दिवस म्हणजे आदिमाया, आदिशक्तीचं आव्हान करण्याचा दिवस आहे. आपण ज्या प्रकारे दैवी शक्ती पाहत असतो, बोलत असतो, ऐकत असतो, परंतु दैवी शक्ती म्हणजे काय? आदिमाया, आदिशक्ती म्हणजे काय? एखादा मुलगा असेल, एखादी मुलगी असेल, बघा एखादा क्लास असेल, त्या क्लासेसमध्ये बघा सर्वजण शिकायला येतात, परंतु एकाचा इतका सुंदर असा आवाज असतो ना, त्याला आपण स्वतःहून बोलत असतो, आपण ऐकत असतो. अरे तुला देवाने आहे ना, देवीने दैवी शक्ती निर्माण करून दिलेली आहे. आपण बोलतो ना, अरे एवढा लहान मुलगा किंवा एवढी लहान मुलगी, आवाज किती सुंदर आहे, मग ही दैवी शक्ती आहे. परंतु आपण वापर उत्तम प्रकारे करता यायला हवा. जर पाहायला गेलं तर घटस्थापनेपासून म्हणजे आजपासून 9 दिवस नवरात्र उत्सव साजरा केला जातो. केला जातो की नाही? नक्कीच केला जातो. आज पांढरा आहे, प्रत्यक्ष जर पाहायला गेलं तर उद्या लाल, परवा निळा, पिवळा, हिरवा, राखाडी, बघा असे 9 रंग आपल्याला पाहायला मिळतात. परंतु रंगांप्रमाणे आपलं मनसुद्धा बदललं पाहिजे ना. परंतु मनाला बदलायचं आहे, रंगांवरून नाही. म्हणून भाग उत्तमाचा दिलेला आहे. सुरुवात ही आपल्या झाली पाहिजे. ज्या प्रकारे आपल्याला बघा देवीची मनोभावे पूजा आपल्याला सकाळ संध्याकाळ करता आली पाहिजे. आपण आपल्या घरामध्ये घट बसवलेले आहेत आणि आपल्या बिल्डिंगमध्ये, सोसायटीमध्ये किंवा आपल्या गावामध्ये ज्यावेळी आपण बघा देवी, एखादं मंडळ असेल बघा, प्रत्यक्षात आपल्या सोसायटीमध्ये आपण देवी आणत असतो, मनोभावे पूजा करत असतो. परंतु भक्तिभावाने आपण बघा पूजा अर्चा केली पाहिजे. लोकांनी आपल्याकडे पाहावं या दृष्टीने नाही हो, तर आपण प्रत्यक्षपणे देवीच्या चरणी, देवाच्या चरणी असणं गरजेचं आहे. आता वाईटांवर चांगल्याचा विजय हातामध्ये काय आहे हो? बघा तुम्हीच बघा, देवीच्या हातामध्ये काय आहे, कशावरती बसून आलेली आहे हे पाहिलं पाहिजे. त्या वाघावरती बसून आलेली आहे, हातामध्ये प्रत्यक्ष जर पाहायला गेलं त्रिशूलसारखं आहे ना. कसा भाग दिलेला आहे. मग वाईट प्रसंग येईल का हो? नाही ना. विश्वास असणं गरजेचं आहे. प्रत्यक्षात जर पाहायला गेलं, आपण त्या देवीची प्रत्यक्षपणे मनोभावे पूजा करत आहोत. सकाळ संध्याकाळ बघा नित्य नियमाने भक्ती करत आहोत. मग आपल्यावर वाईट दिवस काय येईल? मग त्याच वाईटांवर चांगला विजय हा आपल्या प्राप्त होणारच आहे. कारण देवी दुर्गाने महिषासुरासारख्या वाईट शक्तीचा नाश करून वाईटांवर चांगल्याचा विजयाचं प्रतीक मानलंय. बरोबर की नाही? म्हणून हा उत्सव, हा सण देवी शक्तीचं आव्हान आणि तिचं महत्त्व आपल्याला जाणून घेण्यासाठी आहे. एक प्रकारे जर पाहायला गेलं तर ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केलेली आहे, तेव्हा सर्वात आधी पूर्ण धान्य म्हणजे धान्याचं बीज उगवलंय. अंकुरित धान्याच्या मागे बघा प्रत्यक्षपणे जर पाहायला गेलं तर घटस्थापनेच्या आजच्या दिवशी जव असताना त्याची पेरणी केलेली आहे. आपण आपल्या घरामध्ये कुंडी असते बघा, त्यामध्ये कधी आपण रोप लावलं का, बीज पेरलं का हो? नाही ना. म्हणून घटस्थापना हा देवी दुर्गाला समर्पित केलेला दिवस आहे. वाईटांवर चांगल्याचा विजयाचा आनंद, विजय साजरा कसा होईल. आणि 9 दिवस बघा नंदादीप प्रज्वलित करून
आदिशक्तीची पूजा केली जाते. जसं पाहायला जर गेलं तर आजचा दिवस शुभ आहे. मुहूर्त कोणता आहे? समर्थ म्हणाले मुहूर्त दिवसभर उत्तमच आहे. वेळ कुठलीही निश्चित नाही आहे. ज्यावेळी तू भक्तिभावाने उभा राहशील ना, त्यावेळी तुझ्यासाठी ह्या सामर्थ्याचंच बघा प्रत्यक्षपणे शुभ दिवस म्हणून पाहिलं जाईल. आपण कलश पाहिलेला आहे. कलशाची जशी आपण पूजा करत असतो तसंच शेतकरी आणि बघा पावसांवर अवलंबून राहून उगवलेल्या धान्याचा आदर करणं. पहिल्या दिवशी मातीच्या किंवा तांब्याच्या कलशाची स्थापना का केली जाते? धान्याची पेरणी का केली जाते? त्या कलशामध्ये माती भरून का धान्य पेरलं जातं? आणि 9 दिवस बघा सातत्याने ते कलशाची पूजा आपण किंवा ते मातीचं भांडं असेल त्याची पूजा आपण करत असतो. बाजूला आपण नंदादीप म्हणून लावत असतो की नाही. 9 दिवस तो तेवत ठेवला पाहिजे ना, चालू ठेवला पाहिजे. आपल्या घरामध्ये सुद्धा लोक, आपले नातेवाईक असतील, आपले मित्रमंडळी असतील, शेजारी पाजारी असतील, येतात की नाही. घट बसवल्यावर बघा उपवाससुद्धा असतो. म्हणजे आनंदाचा दिवस नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. परंतु 9 दिवस आपण घराबाहेर असतो, बरोबर की नाही. सकाळी आपण घरात असतो, परंतु दांडिया सुरू झालं की तो सुद्धा आपल्याला भाग समर्थाने प्राप्त करून दिलेला आहे. तेव्हा आपण बाहेर नक्कीच ना. म्हणून विचार करा, देवीची पूजा करायची. देवी दुर्गेच्या 9 रूपांची पूजा बघा प्रत्यक्षपणे वाईटांवर चांगला दिवस, ज्याप्रमाणे सुरुवातीला समर्थाने उत्तम असा भाग दिलेला आहे. नवरात्रोत्सव हा दुर्गादेवीने महिषासुरासारख्या वाईट शक्तीचा नाश केलेला आहे. मग आपल्याला सुद्धा कशावर मात करायचं आहे? तर आपण आपल्या 8 विषय विकारांवर मात करायचं आहे. त्या विषय विकारांवर जर आपला मात करून उभा राहिला ना, तर सर्व काही आपल्याला प्राप्त होईल. म्हणून आजचा दिवस महत्त्वाचा आहे. घटस्थापना आहे आणि आजचा रंग समर्थ कृपेने शुभ आहे आणि पांढरासुद्धा आहे, बरोबर की नाही. शुभ्र आहे ना, म्हणजे शुभ दिवस आहे आणि पांढरा कलर आहे. कलरप्रमाणे समर्थ म्हणाले आपला देह कधी बदलत नसतो. आज मी पांढरा शर्ट बघा पांढऱ्या रंगाचा शर्ट घातला म्हणून माझे गुण उत्तमाचे असतील, नाही आहे. गुण हे उत्तमाचेच असले पाहिजेत, रंग कोणताही असू दे. परंतु समर्थ म्हणाले दिवस हा सर्व उत्तमाचाच आहे. मुहूर्त ज्या वेळेला तू पूजेला बसशील नक्कीच तेव्हा तुला सामर्थ्य प्राप्त होणार आहे. विधी उत्तमाची करायची आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नवरात्र उत्सव जो आनंदाचा क्षण आहे, आनंदाचा दिवस आहे. ज्याप्रमाणे आपण घट बघा आपल्या घरामध्ये बसवत असतो किंवा दुसऱ्यांच्या घरामध्ये जेव्हा आपण दर्शनाला जात असतो तेव्हा भक्तिभावाने ज्याप्रमाणे कलशाची पूजा केली जाते, त्यामध्ये बघा बीज पेरलं जातं, तसंच ते बीज आपल्या पिंडामध्ये पेरता आलं पाहिजे. त्यामुळे सद्गुण आणि चांगले विचार आपल्या अंतरीमध्ये जसं पेरता येईल तसंच ते उगवणार आहे. म्हणून घटस्थापना हा एक प्रकारे जर पाहायला गेलं तर शुभ दिवस आहे. आणि 9 दिवस सातत्याने आपल्याला भक्तिभावाने भक्ती, उपासना आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विश्वास ठेवणं गरजेचं आहे. विश्वासता निरूपणी मोक्ष लागे त्या क्षणी. जय जय रघुवीर समर्थ.